नमस्कार सगळ्यांना. जय श्रीराम. तर आजपासून आपण आपला मेहंदीचा कोर्स चालू करत आहोत. तर आपण काय काय कवर करणार आहोत हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आपल्याला ह्या कोर्समध्ये कवर करायचे चेक्स, बेसिक चेक्स, ॲडव्हान्स चेक्स, फिलर एलिमेंट्स, वाईन्स, लाईन्स, पीकॉक, त्याच्यानंतर एलिफंट. हे ॲडव्हान्स लेवलच्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कवर करणार आहोत. फक्त आपण फिगर्स ह्यात कवर करणार नाही आहोत. जसे की फिमेल फेस, ब्राईड ग्रूमचे जे फेसेस येतात ते आपण ह्याच्यात कवर नाही करणार आहोत. बाकीचा सगळा कोर्स आपण ह्याच्यामध्ये कवर करणार आहोत आणि पोर्ट्रेटही आपण त्याच्यामध्ये घेणार नाही आहोत. तर आजपासून आपण सुरुवात करूया. पहिलाच टॉपिक आपला असेल लाईन्स. आणि या आजच्या दिवसात आपण शिकणार आहे लाईन्स, त्याच्यानंतर कोण कसा पकडायचा आहे, कसा प्रेशर द्यायचा आहे कोनवर, ते सर्व गोष्टी आपण ह्या क्लासमध्ये शिकणार आहोत. उद्याच्या क्लासमध्ये आपण मेहंदी कशी मिक्स करायची आहे, तिला किती वेळ फर्मेंट करायचं आहे, नंतर ती कशी फिल्टर करायची आहे, किती फिल्टर आपल्याला मेहंदी आपल्याला लागते ते आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. तर पहिली बेसिक गोष्ट म्हणजे कोन आपण वापरतो तो आपण घरात बनवलेलाच वापरला पाहिजे. बाहेरचा जो आपण बाहेरून शॉपमधनं जो कोन आणतो त्याची मेहंदी जराशी जाडसर असते, त्यामुळे तुमचं डिझाईन तेवढं छान येत नाही. त्याच्याने फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आणि त्याच्यात कधीकधी एअर असल्यामुळे पटकन मेहंदीही बाहेर येते. त्यामुळे शक्यतो ट्राय करा की तुम्ही बनवलेल्या मेहंदीचा कोनच तुम्ही वापरू शकाल. कारण बाहेरचे मार्केटचे कोण हे केमिकलचे असल्यामुळे काय वेळेस ब्राईडला त्याच्याने त्रासही होऊ शकतो. आजचा दिवस मीही बाहेरचा कोण वापरत आहे, पण मी पेपरवर काढते म्हणून मी तो आज यूज करत आहे. उद्या आपण जेव्हा मेहंदी मिक्सिंगचा क्लास घेऊ त्याच्यानंतर तुम्ही तुमचा घरीच कोन बनवलात तर जास्ती तुम्हाला फिनिशिंग छान मिळेल आणि तुमचा हातही जास्ती छान त्याच्यावर बसेल. तर आज आपण पहिला शिकूया की कोन कसा पकडायचा. तर कोनची जी टीप असते त्या टीपपासून 3 ते 4 इंच आपल्याला वरती कोन होल्ड करायचं आहे. पेन्सिलची टोक आपण धरतो तसं आपल्याला कोन पकडायचं नाही आहे. त्याच्याने मेहंदीची डिझाईन प्रॉपरली येत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला कोन पकडायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण 3 फिंगर्सचा यूज करणार आहोत. एक म्हणजे थंब, पॉइंटर आणि मिडल फिंगर. थंब असणारे आपल्याला प्रेशरसाठी, मिडल फिंगर असणारे आपल्याला सपोर्टसाठी आणि पॉइंटर असणारे आपल्याला डायरेक्शनसाठी. जेवढा तुम्ही थंबनी प्रेशर देणार तेवढं डिझाईन तुमचं छान होणार आहे. जसं ज्या डिझाईनला प्रेशर पाहिजे तो सगळा तुमचा थंबवर ॲडजस्ट होणार आहे. तर आता आपण पहिला घेऊयात स्लिपिंग लाईन्स. स्लिपिंग लाईन्स काढताना तुम्ही पाहिजे तर पहिला स्टार्टिंगला एक स्क्वेअर काढून घ्या आणि त्या स्क्वेअरमध्ये तुम्ही स्लिपिंग लाईन्स ट्राय करा. आणि लाईन्स काढताना हा नेहमी सरफेसपासून वरती उचलून काढायच्यात. कोणीही त्या कागदाला चिटकून लाईन काढणार नाही. त्याच्याने व्यवस्थित लाईन तर येतच नाही आणि ती रंगही चढत नाही. त्यामुळे नेहमी सरफेसपासून उचलूनच आपल्याला लाईन्स काढायच्या आहेत. आणि लाईन्स काढताना जर लाईन्स ब्रेक होत असतील तर पूर्ण लाईन काढायची किंवा जिथून ब्रेक झाला आहे तिथून थोडंसं मागे येऊन आपल्याला ती लाईन कंप्लीट करायची आहे. तिथेच घासायचा नाही आहे कोणला, कारण तसं केल्यावर तुमची डिझाईन तिथे बिघडू शकते. तर अशा कॉन्स्टंट तुम्हाला लाईन्स काढायच्यात. तर एकमेकांचा डिस्टन्स ट्राय करा की एकसारखा असेल लाईन्समधला डिस्टन्स. जेवढी तुम्ही लाईन्सची प्रॅक्टिस कराल तेवढ्या तुमच्या फिनिशिंगमध्ये तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. आता तुम्ही बघू शकता हा बाहेरचा कोण असल्यामुळे मलाही थोडासा त्याच्या लाईन्स काढायला त्रास येतो आहे. मध्येच तो एक डॉट देतो आहे, मधनंच ती पटकन मेहंदी बाहेर येते, मध्येच एअरमुळे तिथे गॅप येते. म्हणून आपण शक्यतो घरी केलेलेच कोन यूज करणार आहोत. किंवा हे जर कोन तुम्हाला यूज करायचे असतील तर एक स्टॉकिंग म्हणून मिळतं जे सॉक्ससारखं असतं पण एकदम पातळ असतं. त्याच्यात तो फिल्टर करून घ्या आणि तुम्ही कोन तयार करा आणि त्याच्यामध्ये ते मेहंदी तुम्ही टाकून मेहंदी काढू शकता. ठीक आहे. आता हे आपल्याला प्रॅक्टिससारखी करायची आहे. लाईन्स बोर वाटेल तुम्हाला पण त्याशिवाय तुमची फिनिशिंग होणार नाही आहे. त्यामुळे लाईन्सची प्रॅक्टिस तुम्हाला खूप जास्त करायची आहे.
आता ह्याच्यात आपण शिकणार आहोत थिक अँड थिन लाईनचं कॉम्बिनेशन. तर थिक अँड थिन लाईनचं कॉम्बिनेशन आपल्याला कसं करायचं आहे, आपण जर 3 लाईन्स घेतो आहे तर 2 लाईन्समध्ये आपल्याला फिल करायचं आहे, बोल्ड फिलिंग करायचं आहे. आता ते करताना काय करायचं आहे, घासून नाही करायचं आहे. थंबनी प्रेशर देत त्याबरोबर 2 लाईनमध्ये मेहंदी येईल एवढा प्रेशर देऊन बरोबर ते फिल झालं पाहिजे, असं आपल्याला बोल्ड फिलिंग तिथे करायचं आहे. ह्याच्याने काय होतं, एक तर ते दिसायलाही खूप छान दिसतं आणि ते रंगतानाही व्यवस्थित रंगतं. जेव्हा तुम्ही घासून फिलिंग करता, कुठे कुठे थोडी कमी जास्त रंग तुम्हाला दिसेल. ठीक आहे, हे काय झालं आपलं थिक अँड थिन लाईनचं कॉम्बिनेशन. लाईन्स हा टॉपिक असा आहे की तुम्हाला बोर वाटू शकतो, पण त्याच्याशिवाय तुम्ही मेहंदीही व्यवस्थित शिकू नाही शकत. आता याच्यानंतर आपण घेणार आहोत स्टँडिंग लाईन्स. स्टँडिंग लाईनला पण सेम आपण प्रोसिजर करणार आहोत. एक तर तुम्ही स्क्वेअर काढून कंटिन्युअस स्टँडिंग लाईन काढू शकता किंवा डॉट फॉर्ममध्ये पहिला एक स्टार्टला एक डॉट आणि एंडला एक डॉट आणि नंतर तो जॉईन करून तशी तुम्ही थोडे दिवस प्रॅक्टिस करू शकता स्टँडिंग लाईनची. आता ह्याच्यात पण तुम्ही बघाल की आपल्याला सेम डिस्टन्स ठेवायचा आहे लाईन्समध्ये. ट्राय करा की तो जवळपास सारखा असेल डिस्टन्स. आता स्टँडिंग लाईन्स काढताना काही काही वेळेस खालून पण आपण वरच्या दिशेने स्टँडिंग लाईन काढू शकतो किंवा ज्यांना वरून खाली स्टँडिंग लाईन काढता येत असेल त्यांनी तशीच, ज्याचं आपल्याला कम्फर्टेबल असेल आपण तशी स्टँडिंग लाईन तिथे काढून घेणार आहोत. आणि ह्याच्यातही आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे. थिक अँड थिन लाईनचं कॉम्बिनेशन आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं आहे. सेम प्रोसिजर, थंबनी प्रेशर द्यायचे आणि त्या 2 लाईनमध्ये प्रॉपरली तुमचं ते बोल्ड फिलिंग आलं पाहिजे. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटतं तो कोण मी पेनसारखा पकडलेला आहे, पण तसं नाही आहे. तो 3-4 इंच टिपपासून वरतीच धरलेला आहे. बघू शकता तुम्ही प्रॉपरली त्याच्याने बोल्ड फिलिंग होते. कोणी पण घासून वगैरे करणार नाही त्याच्याने. एक तर तुमची डिझाईन खराब होईल, दुसरं म्हणजे त्याचा रंग अनइवन येईल, एकसारखा येणार नाही कलर. थर्ड आपण घेणार आहोत स्लॅन्टिंग लाईन. स्लॅन्टिंग लाईन म्हणजे तिरक्या रेषा. आता तिरक्या रेषांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक क्रॉसमध्ये तुम्हाला लाईन मारायची आहे आणि त्याच्यानंतरच्या लाईन्स तुम्हाला थोड्या थोड्या छोट्या करत जायचं आहे. त्याच्याने तुम्हाला एक पॅटर्न पण मिळून जाईल आणि तुमच्या हाताची मूवमेंट पण चांगली होईल. बघू शकता तुम्ही की एक एक लाईन आपल्याला छोटी छोटी दोन्ही साईडनी कमी कमी करत व्हायची. जोपर्यंत ती लाईन डॉटपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ती लाईन स्मॉल करत यायची. ह्याच्याने तुमचा एक पॅटर्नही तयार होतो. डिस्टन्स लाईन्समध्ये एकसारखा घ्या, ज्याच्याने ते बघायलाही छान येतं आणि फिनिशिंग त्याची खूप सुंदर दिसते. आता ह्याच्यात पण आपण सेम प्रोसिजर करणार आहोत, बोल्ड फिलिंग करणार आहोत. थंबनी प्रेशर आपण आपल्यानुसार ॲडजस्ट करायचं आहे तिथे. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे फिलिंग करताना तुम्ही जेव्हा मेहंदीचा रंग बघाल ना तर तो अतिशय छान दिसतो.
आता बॉल फिलिंग करताना तुम्ही डायरेक्टही लाईन्स करू शकता, पण ती केली तर तुम्ही बघा अनइवन त्या लाईन्स दिसतात. जसं मी आता इथे तुम्हाला दाखवते की एक बोल्ड फिलिंग करून, पण ती नंतर नंतर कमी होत जाते. पण जेव्हा तुम्ही 2 लाईन्स यूज करून ते बोल्ड फिलिंग देता तेव्हा ते प्रॉपरली तिथे दिसतं. तुम्हीच पाहू शकता फरक वरच्या बोल्ड लाईन्समध्ये आणि खालच्या बोल्ड लाईन्समध्ये. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे आपण घेऊयात वेव्ह लाईन्स. वेव्ह लाईन्सनी तुम्हाला काय यूज होतो, ह्याच्याने तुम्ही मेहंदीचा ह्याच्यामुळे तुम्हाला मूवमेंट हाताची करायला मिळते. त्यामुळे ह्याची सर्वात जास्ती प्रॅक्टिस करा, कारण ह्याच्याने मेहंदीचा कोन तुम्ही किती फिरवू शकता हे तुमच्या लक्षात येईल. आणि हे तुम्ही अजून छोटं त्याचं वेव्ह कमी केल्यात तरी चालेल, थोड्याशा वाढवल्यात तरी चालेल. म्हणजे 3 टाईपमध्ये तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करू शकता. एक थोडे कमी घेऊन बघा, एक थोडंसं अजून मोठे लाईन्स घेऊन बघा आणि एक थोडेसे मीडियम साईजचे वेव्हज घेऊन बघा. लाईन्समध्ये डिस्टन्स सेम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कोनला सरफेसला चिकटून लाईन्स काढायच्या नाही आहेत. थोड्याशा सरफेसपासून वरती ठेवूनच आपल्याला त्या लाईन्स काढायच्या आहेत. ह्याच्यात पण आपण सेम बोल्ड फिलिंग करून घेणार आहोत. जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही लाईन्सची कराल तेवढी फिनिशिंग तुमच्या मेहंदीला जास्ती येणार आहेत. आणखीन एक गोष्ट, जर तुमच्यापैकी कोणीही जेवढं मी जे काय शिकवते, जशी मी माझी एक वर्क केला आहे पूर्ण, की मी माझी एक बुक तयार केली, तशी जर तुम्ही करत तुमच्यापैकी कोणत्याही 3 जणांनी केली तर त्यांना मी माझं सर्टिफिकेटही देणार आहे, पण ती बुक कंप्लीट झालेली असेल तरच. आता ह्याच्यानंतर आपण घेणार आहोत झिगझॅग लाईन्स. झिगझॅग लाईन्स ह्या मोस्टली फिलर एलिमेंट्समध्ये तुमच्या यूज होतील, चेक्स काढायसाठी यूज होतील. आता झिगझॅग लाईन काढताना फक्त झिगझॅग लाईन्स अशी आहे की आपण ती सरफेसला चिकटून काढणार आहोत. ही जर आपण सरफेसपासून वरती धरून काढली तर ती बोल्ड होईल आणि ती दिसायला चांगली दिसत नाही. म्हणून एकदम हलक्या प्रेशरने आपल्याला ही झिगझॅग लाईन काढायची आहे. आणि जेवढी फास्ट मूवमेंट तुम्ही ठेवाल तेवढे ती झिगझॅग लाईन जास्ती छान दिसते. आता ह्याच्यात फक्त तुम्हाला डिस्टन्स मेंटेन ठेवायचं आहे. झिगझॅग तर तुमचे मॅच नाही होणार आहेत, पण ते सरफेसला चिकटूनच तुम्हाला करायचं आहे. आणि ह्या मोस्टली चेक्सला हे झिगझॅग लाईन्स आपल्याला यूज होतात. ह्याचे चेक्स खूप छान दिसतात. त्याच्यानंतर आता आपण थोडीशी हाताची मूवमेंट कशी होईल यासाठीच्या डिझाईनची प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण आधी एक प्लसचं साईन काढणार आहोत आणि ह्या प्लसच्या साईनमध्ये तुम्हाला लाईन्सची प्रॅक्टिस करायची आहे. आता इथे आपण जी लाईन काढणार आहोत ती आपण विदाऊट स्टॉप काढणार आहोत, म्हणजे स्टॉप न घेता आपल्याला ती लाईन काढायची आहे. ट्राय करा पहिल्यांदा, पहिला चुकेल, दुसऱ्यांदा चुकेल, तिसऱ्यांदा नक्की तुम्हाला हे जमेल. डिस्टन्स सेम ठेवायला ट्राय करा, हाताची मूवमेंट थांबली नाही पाहिजे असं ट्राय करा. आता ह्याच्याने तुम्हाला कुठल्याही साईडनी मेहंदीचा कोन फिरवता आला पाहिजे ह्याची प्रॅक्टिस होते, म्हणून आपण ही प्रॅक्टिस घेतो आहे लाईन्सची. म्हणून जेवढी लाईन्सची, मी सारखं तेच सांगते, जेवढी तुम्ही लाईन्सची प्रॅक्टिस करणार तेवढी तुमची फिनिशिंग चांगली होणार. ह्याच्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनेही करून घेऊ. आता ह्याच्यात मी तुम्हाला एकच पूर्ण करून दाखवते, बाकीचे मी 2-2, 3-3 लाईन्स काढून दाखवते. हे तुम्ही प्रॅक्टिस घरी करू शकता. तुमच्यासाठी तुम्ही एक बुक करा ह्याच्यासाठी. त्या बुकमध्ये रोज मी जे काय शिकवेल त्याच्या डिझाईन्स काढा, म्हणजे तुमच्याकडे एक तुमचा स्वतःचा
एक सेट असेल मेहंदीच्या डिझाईन्सचा, किंवा तुम्ही जी काय प्रॅक्टिस केली आहे त्याचं सगळं ते तुमच्याकडे असेल वर्क. उद्याच्या क्लासमध्ये मी जे जे काय वर्क केलेलं आहे ते मी दाखवेलच. त्याप्रमाणे तुम्हीही सेव्ह करू शकता आणि ते केलेलं वर्क कसं सेव्ह करायचं तेही मी तुम्हाला सांगेल. ओके, हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मी इथे थोडंच करून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे स्पायरल चेक्स. पॅटर्न्स बघितले आपण, स्लिपिंग लाईन्स बघितले, स्टँडिंग लाईन्स बघितले, स्लँटिंग लाईन्स बघितले, वेव्ह लाईन्स बघितले, झिगझॅग लाईन्स बघितले. आता आपण घेऊयात स्पायरल चेक्स. आता ह्याच्यामध्ये पण तुमच्या हाताच्या मुवमेंटची प्रॅक्टिस होणार आहे की तुम्ही किती हात मूव्ह करू शकता प्रॉपरली. तर चेक्स काढताना ट्राय करा की तुम्ही तो कुठलाही स्टॉप न घेता काढू शकाल स्पायरल स्क्वेअर. आणि जिथे तुम्हाला असं वाटतं की मेहंदी राहिली आहे, चेक्स तुटला आहे, तुम्ही तो नंतर फील करू शकता. आधी पूर्ण चेक्स तुम्ही कंप्लीट करून घ्यायचे. आणि पूर्ण स्क्वेअर तुमचा कंप्लीट झाल्यानंतर जिथे स्पेस राहिली आहे तो तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचा. आता हा स्पायरल चेक्स तुम्ही लेफ्ट राईट कुठल्याही साईडने काढू शकता. जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसा तुम्ही तो चेक्स काढू शकता. पण ट्राय करा की तो स्टॉप न घेता तुम्ही काढाल, कुठेही न थांबता एंडपर्यंत तुम्हाला तो स्पायरल काढायचा आहे. त्याच्यानंतर त्रिकोण ट्रायँगल शेपमध्येही आपल्याला तो स्पायरल ट्राय करायचा आहे. आणि सर्कल शेपमध्ये, सर्कल शेपचा स्पायरल आपल्याला खूप यूज होणार आहे फ्लावर्समध्ये, फिलर एलिमेंट्समध्ये. त्यामुळे ह्याची जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी जास्ती प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. आता शेवट जो हा मी डॉट दिला आहे तो डॉट काढण्याची पण वेगळी पद्धत आहे. फक्त कोण घासून किंवा नुसता एक डॉट देऊन असा तो डॉट काढता येत नाही. त्याची एक टेक्निक आहे, ती आता आपण शिकूया. ह्याच्यासाठी तुम्हाला कोनला आधी काय करायचं आहे, कोनची टीप तुम्हाला सरळ धरायची. सरळ धरून मग तुम्हाला मनामध्ये काउंट करायचं आहे. जसं थंबनी प्रेशर देत 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6. परत आपण एकदा काढू. 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6. ठीक आहे. ह्याच्याने तुम्ही बघू शकताल की ते जे आपण डॉट्स काढलेले आहेत ते एकदम परफेक्ट आलेले आहेत. कारण काउंटिंगनी तुम्ही जेव्हा काढताना तेव्हा कुठलाही डॉट तुमचा, म्हणजे आता तुम्ही 1 नंबरचा डॉट काढायचा असेल तर 1 नंबर 1 1 1 काउंट करून तुम्ही जर ती डिझाईन बघाल ना तर ती वेगळी दिसते. आता बघा इथे मी 1 1 2 2चे काढले आहेत. ते सगळे डॉट्स एकसारखे दिसत आहेत. कुठलाही डॉट छोटा नाही आहे, कुठलाही मोठा नाही. हे पॅटर्नवाला सोडून जो खाली आपण केलेला आहे 1 1 1 2 2 2 3 3 3. आता डॉट्सपासून पण तुम्ही पॅटर्न तयार करू शकता. आता डॉट्सचं पॅटर्न करताना जी तुम्ही लाईन काढाल ना ती सरफेसला चिकटून काढायची. कारण जर तिथे ती बोल्ड गेली तर तो तुमचा डॉट प्रॉपरली दिसणार नाही आहे. तर आता इथे बघा मी 1 2 1 2 3 1 2 1 2 3 1 2 1 2 3. हा एक पॅटर्न तयार झाला. तुम्हाला पाहिजे तसा पॅटर्न तुम्ही डॉट्सपासून तयार करू शकता. परत आपण अजून एक पॅटर्न घेऊ. 1 हा सेम डॉटचा 1 2 1 2 1 2 किंवा 1 2 3 तुमच्या काउंटनुसार असेल तो. हा माझ्या काउंटनुसार आहे. आता ह्यातनंच आपण स्मॉल टू बिगवाला पॅटर्न पण करू शकतो. परत आपण एक स्लँटिंग लाईन घेणार आहोत, स्लँटिंग लाईन करून घेणार आहोत आणि त्याच्यावर आपण स्मॉल टू बिगवाले
डॉट्स आपण तिथे काढून घेणार आहोत. 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7. बघा 7 8 तुम्ही जेवढा थंबनी प्रेशर देणार तेवढा तो डॉट तुम्ही मोठा करू शकता. आता त्याच्यापुढे तुम्हाला अजून बिग घ्यायचा असेल तर बिग घ्या डॉट, किंवा जो सेम पॅटर्न आपण स्मॉलपासून गेला आहे तो परत तिथून पुढे आपण कंटिन्यू करू शकतो. डॉट्सची प्रॅक्टिस तुम्हाला खूप करायची आहे, कारण डॉट्सही तुम्हाला खूप यूज होणार आहेत. मोटिव्स वगैरेमध्येही तुम्हाला या डॉट्सनीच लीव्स बनवायच्या आहेत, त्यामुळे डॉटची प्रॅक्टिस ही तुम्हाला जास्ती करायची आहे. त्याच्यानंतर आपण आज फक्त 2 बेसिक चेक्स शिकणार आहोत. उद्याच्या क्लासमध्ये मग आपण पुढचे चेक्स घेऊयात. आता इथे तुम्ही पाहिजे तर पट्टी पेन्सिलनी चौकोन काढून घ्या. मी आता डायरेक्ट काढलेला आहे. आता ह्याच्यात आपण पहिल्यांदा स्टँडिंग आणि स्लिपिंग लाईन्सचा यूज करून चेक्स काढूयात. आता हे कॉम्बिनेशन आपण करणार आहोत, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन्स विथ डॉट. तर तुम्ही ट्राय करा की जेव्हा पण तुम्ही चेक्स काढाल तेव्हा प्रत्येक चेक्स हा सेम साईजचा असला, शक्यतो सेम साईजचा असू द्यात. डिस्टन्स सगळ्या चेक्सचे प्रॉपरली असले पाहिजेत. आता तुम्हीच बघाल आपण हे लाईन्सचा यूज करून किती सारे चेक्स आपण घेणार आहोत. त्यामुळे सांगते की लाईन्सची प्रॅक्टिस तुम्हाला सर्वात जास्ती करायला लागेल, कारण सगळ्या ज्या तुमच्या मेहंदीच्या डिझाईन तयार होणार आहेत त्या लाईन्सपासूनच तयार होणार आहेत. आता ह्याच्यात आपण घेणार आहेत बोल्ड डॉट्स. आता चेक्स तुमचा जेवढा आहे त्यानुसार तुम्हाला तिथे डॉट घ्यायचे. 1 2 1 2 1 2, म्हणजे हे पूर्ण फिलिंग करेपर्यंत आपण मनातल्या मनात काउंटिंग करायचं आहे. 1 2 1 2. एकदा तुम्हाला सवय लागली की तुम्हाला ते 1 2ची काउंटिंगची पण गरज लागणार नाही. तुम्ही ऑटोमॅटिकली सगळे डॉट्स एकसारखे काढणार. हा सर्वात बेसिक चेक्स आहे, पण हा मोस्टली यूज होतो कारण हा दिसताना खूप सुंदर दिसतो. फिलर एलिमेंट्समध्ये जास्ती ह्याचा यूज होतो, की जसं आपण बेसिक कोयरी शेप वगैरे घेतो त्याच्यामध्ये आपण हे ॲज अ फिलर एलिमेंट म्हणूनही यूज करू शकतो. खूप आधीचा पॅटर्न आहे हा, पण अजूनही खूप सारे मेहंदी आर्टिस्ट ही डिझाईन यूज करतात. आता दुसरा म्हणजे सर्वात जुना पण सगळ्यांना आवडणारा चेक्स, जो फिलिंगवाला असतो. एक आपल्याला फील करायचा आणि तसा सोडायचा. आता इथे आपण लाईन्सचा यूज करूयात. स्लँटिंग लाईन्सचा यूज करून आपण इथे चेक्स बनवूयात. डिस्टन्स ट्राय करा की तो एकसारखाच असेल. कुठलीही घाई न करता आपल्याला चेक्स काढायचे आहेत. आता बाहेरच्या कोणनी काही नुकसान होतात ते मी तुम्हाला सांगते. एक तर पहिली गोष्ट, बाहेरचे कोण तुम्ही बघाल आजकाल खूप केमिकलवाले असतात. त्याच्यामुळे काय होतं, जर एखाद्या ब्रायडलला तुम्ही मेहंदी काढायला जाता आणि त्यांची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर खूप चान्सेस असतात की त्यांना त्याच्याने त्रास होऊ शकतो, ॲलर्जी होऊ शकते, जळजळ होऊ शकते त्याच्याने, आणि स्किन इरिटेशन होऊ शकतं त्यांना. त्यामुळे ट्राय करा की घरी बनवलेलेच कोण तुम्ही हर्बलवाले यूज कराल. आणि बाहेरच्या कोणला तुम्ही बघाल ते जाताना असे
स्किन निघल्यासारखे असे वाटत. तुम्ही जेव्हा नॅचरली घरी कराल कोण, तुम्हाला स्वतः फरक जाणवेल की ते खरखरीत वगैरेपणा ह्याच्यामध्ये येत नाही. आता ह्याच्यामधली फिलिंग करताना आपल्याला घासून करायची नाही. जे डॉट आपण शिकलो आहे त्या डॉटचा यूज करून आपण त्यातले चेक्स फिल करणार आहोत. जेवढा चेक्स आहेत तेवढे डॉट आपण तिथे टाकणार. आता ह्याचा फायदा काय होईल, एक तर तुमचे चेक्स दिसायला खूप छान दिसतील आणि तुम्ही बघाल काही काही वेळेस असं आपण फिलिंग करतो तेव्हा कुठे कुठे डॉट्स प्रॉपरली ते फिल नाही झालं की मग तिथे रंग येत नाही, मग ते दिसायला छान नाही दिसत. ह्या पद्धतीने जर तुम्ही फिलिंग कराल तर ते प्रॉपरली तुम्हाला डिझाईन छान दिसेल आणि रंगही एकसारखा येईल. हे सर्वात जुने पण सगळ्यांना आवडणारा चेक्स आहे. तो दिसायलाही खूप सुंदर दिसतो. हा फिलर एलिमेंटमध्ये यूज होतो. हा बोटांच्या टिप्सवरही यूज होतो. खूप साऱ्या डिझाईन्समध्ये याचा यूज आपण करू शकतो. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण लाईन्स पाहिल्या खूप प्रकारच्या. त्याच्यानंतर 2 पॅटर्न चेक्सचे बघितले आणि डॉट कसे काढायचे ते आपण ह्याच्यामध्ये पाहिले. आता उद्याच्या क्लासमध्ये आपण मेहंदी कशी भिजवायची, कसे तयार करायचे हे शिकणार आहोत. आणि जर टाईम असेल तर उद्या आपण चेक्सचं सुरुवात करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला हे मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करा किंवा मला व्हॉट्सॲप करा. थँक्यू. जय श्रीराम.